कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही साहेब, काम एकदम चोख झालं ना यावेळेस? तेवढं आपल्या त्या नगरसेवकाचं तिकडेच बघा बरं का. नगरसेवक? अरे म्युन्सिपालिटीत शिपाई व्हायची लायकी नाही तुमची. येऊ काय थोतरीत ठेवून? काय झालं साहेब? काय झालं? अरे पोरीला उचलून आणायला सांगितलं होतं आम्ही. पोरगी आणि बाई यातला काही फरक कळतो का नाही तुम्हाला? आरती, अगं काल रात्रीपासून माझी आई गायब आहे. काय? मला खात्री आहे या माणसाने कोणाकडून तरी तिचं अपहरण केलं असावं मला शांत करण्यासाठी. माझी आई माझा वीक पॉइंट आहे हे त्याला चांगलंच माहितीये. अगं मग चल आपण पोलीस कंप्लेंट करून आले ग मी. विद्याधर साने विरुद्ध तक्रार म्हटल्यावर कंप्लेंट घेतच नव्हते. तुम्ही असं करा, बोला ना. रणजित एकटा असताना तुम्ही त्याला विश्वासात घेऊन त्याच्याशी बोला आणि मग तो जे काही सांगेल ना ते मला ताबडतोब कळवा. ओके? बरं, ठीक आहे. हॅलो हॅलो इन्स्पेक्टर, मी रेवती बोलतेय. माझ्या आईचा शोध लागला? हे बघा, तुम्ही आम्हाला सारखे सारखे फोन करू नका. आम्ही आमच्या परीने त्यांचा शोध घेतोय. काय रे, जागाच आहे असून होतं असं. झोप नाहीच येत बायकोशिवाय, विशेष करून तुझ्या वयात. अरे म्हणून तर माझी एवढी घाई चालली आहे ना तुझं दुसरं लग्न लावून देण्याची. रेणुकाला एकदा का घटस्फोट दिला की मग तुझ्या दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा. लाखात एक मुलगी शोधून काढीन मी तुझ्यासाठी. मग छान मजेत राहा. काय रे, तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये? नाही, तसं काही नाही. बरं चल, जाऊ दे. रणजित, त्या वकिलांकडे जाऊन रेणुकाला पाठवायची लीगल नोटीस तयार करून आणली आहे मी. त्याच्यावर ताबडतोब सह्या कर. पण नोटीस कुठे पाठवायची ते नाही सांगितलं. अरे हो. नाही म्हणजे रेणुकाचा सध्याचा पत्ता शोधून काढायचा आहे, नाही का? तुम्ही म्हणाला होतात की शोधून काढाल. मग हो ना, बरोबर आहे तुझं. मी म्हटलं होतं तसं. पण कसं आहे ना रणजित,
अरे काही वेळेला माझी कामं इतकी सोपी होऊन जातात ना की मला काही करावंच लागत नाही. म्हणजे मी काहीही न करता मला रेणुकाचा पत्ता मिळालाय. काय? अरे आरतीचा तुला फोन आला होता ना. तो फोन टॅप झाला आणि मला सगळ्या डिटेल्स मिळाल्या. डॅडी, तेव्हा हे बघ, आता कसलेही आडेवेडे न घेता गपचूप ह्या नोटीसवर सही कर आणि रेणुकाकडे पाठवून दे. कळतंय? आणि हे बघ, ह्यातच तुझं भलं आहे. हा बोल. काय जेवत नाही? अरे नाही जेवू दे. भूक लागली की आपोआप जेवेल ती. पण हे बघ, या लहान सहान गोष्टीसाठी मला फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं? ठेव आता. मिस्टर साने, माझी आई कुठे? तिला कशाला डांबून ठेवली तुम्ही? हे बघ रेवती, तू पोलिसामध्ये तक्रार केली आहेस ना, मग पोलीस शोधतील तुझ्या आईला. हा, आणि हे बघ, आता पुन्हा पुन्हा फोन करून मला जर त्रास देशील ना तर मीच तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट ठोकेन, कळलं? ठेव आता. मला खूप टेन्शन येतंय ग राधा. मला ना सगळ्यांसाठी खूप काही करायचंय, पण 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 मी काहीच करू शकत नाही असं वाटतं. अगं का वाईट वाटून घेतेस तू? तू प्रयत्न करतेस ना. नुसता प्रयत्न करून काय फायदा आहे? रिझल्ट नाही मिळत आहे. हे बघ ना, दादा आणि रेणुकाचा संसार सुरळीत व्हावा यासाठी मी काही करू शकणार आहे की नाही हे सुद्धा कळत नाहीये मला. आरती, हे बघ, डॅडी तर मला डोळ्यासमोर सुद्धा उभं करत नाहीयेत. मी त्यांना कसं समजावून देऊ की रणजित आणि रेणुकाचा घटस्फोट होऊ नये यासाठी प्रयत्न करा? मी त्यांना कसं समजवू हे सगळं? अरे त्यांना वारस हवाय तर मग त्यांनी दत्तक पुत्र घ्यावा ना, काय हरकत आहे? एखाद्याच्या नशिबात स्वतःचं मूल नसणं हा काय त्याचा दोष आहे का ग? नक्कीच नाही. आता मी कुठे आई होऊ शकणार आहे कधी? नाही, मी इमोशनल होऊन रडणार वगैरे नाहीये. नाही आरती, मला काय वाटतंय ना की मोडक काकांना रेणुका सून म्हणून नकोच होती.
अगं म्हणून तर ते आता हे वारसदाराचं नाटक करून तिला तिला कायमचं हद्दपार करू पाहताय. शक्यता आहे, पण तरीही हा प्रश्न उरतोच ना की रणजित आणि रेणुकाचा घटस्फोट होऊ नये. डॅडींनी तिचा सन्मानाने स्वीकार करावा, यासाठी मला काही करता येणार आहे की नाही. गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज. कोर्टाने आपल्या लग्नाची तारीख दिलेली आहे. अगं अरे खरंच गुड न्यूज आहे ही. येस. मी देवासमोर साखर ठेवून आले. नंतर ठेव ना. तुम्ही बोला, मी आलेच. अरे राधा, होणाऱ्या नवऱ्याचे चरण स्पर्श आत्ता करू की लग्नानंतर? होणाऱ्या नवरीला आत्ता मिठीत घेऊ की लग्नानंतर? ईशा, अगं ए, रणजित, काय रे, झोप झाली नाही का? चहा आणलाय, घे. अगं रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही माझा. का रे? आता सगळं तुझ्या मनासारखं तर होतंय. आई, डॅडी सांगत होते डिवोर्स पेपर तयार झालेत म्हणून, आणि रेणुकाचा ठावठिकाणा पण लागलाय. एकदा तुझ्या सह्या झाल्या की झालं, मग पेपर्स पाठवून द्यायचे रेणुकाकडे. आई, एकदा का तुमचा घटस्फोट झाला ना की तुझे डॅडी शोरूम मधनं नवी कार आणावी ना, तशी तुझ्यासाठी नवी नवरी घेऊन येणार आणि मग तुमचं लग्न लावून देणार. आणि तुमचं लग्न झालं की ही नवी नवरी आपल्या घराण्याला वारस देणार. मग तर काय मज्जाच मजा. तू जे काही मागशील ना, डॅडी तुला त्याच्या दुप्पट देणार. अगं बस कर आता. किती बोलशील? झोंबलं? आई अगं कसं सांगू तुला? शपथ सांगतो, माझं रेणुकावर प्रेम आहे. रणजित, आई तुझी शपथ. अगं परिस्थिती पुढे हतबल झालो आम्ही. म्हणजे? इथे येऊन डॅडींची माफी मागायची, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांच्याकडून पैसे मिळवायचे आणि मग आपला रस्ता धरायचा, असं ठरवून आम्ही आलो होतो. पण भलतंच घडलं. अरे काय बोलतोयस तू? स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय मी. पैसा तर मिळाला नाहीच आणि रेणुकाही दुखावली गेली. अरे पण हे सगळं मला का नाही सांगितलंस? आईवर विश्वास नव्हता तुझा? अगं तुला सांगून काय करणार होतो सांग ना. तू कशी मदत करणार होतीस आम्हाला? तू आमची बाजू डॅडींपुढे मांडू शकली असतेस का? अरे पण प्रयत्न तरी केला असता ना. तुझ्या प्रयत्नांना यश आलं नसतं आणि मी मात्र उघडा पडलो असतो डॅडींपुढे. काय करायचं कळतच नाहीये मला. डॅडींनी डिवोर्स पेपर्सवर सह्या कर म्हणून आग्रह धरलाय माझ्या पुढे, पण मला सह्या करायच्या नाहीये. अरे मग नको करूस सह्या. हे काही जबरदस्तीने तुझा हात धरून सह्या घेणार नाही आहेत पेपर्सवर. माझं ऐकशील? बोल. हे बघ, ह्यांचा नाद सोड आणि सरळ जाऊन रेणुकाला भेट. तिची माफी माग आणि पुन्हा संसार थाटा. मी करेन ना मदत. तू मदत करणार? कशी? तुझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय ना, माझे सगळे दागिने घेऊन जा, ते कर्ज फेड आणि मोकळा हो. आई अगं आधीच माझी मान शर्मेने खाली गेली आणि तू आणखी. काही होत नाही. अरे सामान्य कुटुंबात तर वेळेला उपयोगी पडावे म्हणूनच दागिने बनवून ठेवतात. माझे सगळे दागिने मी तुला दिले ना, तरी ह्यांच्या ते काहीही लक्षात येणार नाही.
आणि आता या वयात मला हे दागिने सगळे घालून मिरवायला कुठे जायचंय? कुठे जाणं नाही की येणं नाही. आणि यांच्या जरी लक्षात आलं ना तरी हे मला काही बोलू शकणार नाही, कारण माझं स्त्रीधन आहे ते. त्याचं काय करायचंय मी ठरवेन. घेऊन जा सगळे दागिने. नाहीये. रणजित, डॅडींकडून पैसे तर मी मिळवणारच. बघूया कसं काय करता येईल ते. थोडा वेगळा विचार करावा लागेल. रेणुका, वंदना, मला तर वेगळीच काळजी वाटते ग. अगं बघ ना, आरतीने रणजितला माझा ठाव ठिकाणा सांगितला तरी सुद्धा अजून त्याने मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नाही केलाय. याचा काय अर्थ समजायचा? मला ना बाकी काय नकोय, फक्त रणजित माझ्याशी असं का वागतोय ना याचं कारण जाणून घ्यायचंय. मी प्रत्यक्ष भेटू का रणजितला? तू नको. नाही, नकोच. तू त्या मोडकांच्या घरी जाणार म्हणजे ते तुझा अपमान करून तुला हकलून देणार, आणि तुझा अपमान केलेला मला चालणार नाही. ते माझा अपमान का करतील? ते मला नाही ओळखत. काहीतरी कामानिमित्त भेटायला आली रणजितला असं सांगेन मी. नाही, डॅडी कधीच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, आणि जरी ठेवला ना तरी तुम्हाला दोघांना प्रायव्हसी मिळूनच देणार नाही. ते तुमच्या बाजूला बसून राहतील, तुम्ही काय बोलताय हे ऐकत. खूप विचित्र माणूस आहे ग तो. प्रयत्न तर करून बघते. नाही, नको. आणि एवढं सगळं करून जर का रणजितनेच तुला एंटरटेन नाही केलं तर मग त्याला जर का इंटरेस्ट असता ना तर त्याने स्वतःच तुला फोन केला असता आणि माझी चौकशी केली असती. ह्या मागे मला काही वेगळंच कारण दिसतंय. आता काय? वंदना, मी आई होऊ शकत नाही हा तर इशू नसेल. रेणुका, असू शकतंच ना. रणजित मोडकांचा एकुलता एक मुलगा आहे, विश्वनाथ मोडकांचा वारसदार. पण मग रणजितचा वारसदार कोण? अगं पण तुम्ही दत्तक मूल घेऊ शकता ना. ते कधीच शक्य नाही. घराणेशाही मानणारे माझे सासरे आहेत. त्यापेक्षा ते रणजितला माझ्याबरोबर डिवोर्स घ्यायला लावतील आणि त्याचं दुसरं लग्न करून देतील. काय सांगतेस? हो, म्हणजे रणजितचं माझ्याशी असं वागण्यामागे मला आता हे एकच कारण दिसतंय. ओके. ओके काय? हे बघ रेणुका, आता तू मला अडवू नकोस. मी जाते तुझ्या सासरी. अगं डोंट वरी, मी डायरेक्ट घरात नाही जाणार. रणजित बाहेर पडण्याची वाट बघेल आणि बाहेरच्या बाहेरच गाठील त्याला. ठीक आहे? ठीक आहे, बघ तुला जे बरोबर वाटतंय ते. काय दोस्ता? बाळू बोलला एकदाचा. काय तू असा गप बसलास ना
की माझ्या डोक्यातले किडे वळवायला लागतात. वाटतं माझा दोस्त काय विचार करत असेल, बापाचा, आरतीचा की बहिणीचा. बाळू तू बाबा 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 बाबा, अरे चिडतो कशाला? अरे तू मानलं नाही मानलं तर तुझं रेवतीशी तुझ्या बापानं रक्ताचं नातं जोडलंय. बाळू याच्या पुढे तू एक शब्द जरी बोललास ना तर ठीक आहे, शांत बसतो मी, जाऊ दे. एक विचारू? बोललास. अरे गप्प राहत नाही रे. मला तू आणि तुला मी, दुसरं कोणी ऐकतंय का आपलं? तुझा बाप तुझं ऐकत नाही आणि मोडक माझं ऐकत नाही. त्यामुळे एक दुसऱ्याचं बोलायचं आणि एक दुसऱ्याचं ऐकायचं, बस. दुसरं काय? आता मला सांग, काय झालंय? काही नाही रे, माझ्या बापाचं आहे ना मला काही खरं दिसत नाहीये. म्हणजे त्याच्या हालचाली आहेत ना मला संशयास्पद दिसत आहेत. म्हणजे थोड्याच दिवसात मोठा राडा होणार आहे. जवळपास तासभर रणजितच्या घराबाहेर उभी होते मी, पण रणजित काही दिसलाच नाही. वाटलं की घरात जावं, पण 2 कार उभ्या होत्या बाहेर. कदाचित तुझे सासरे बुवा घरीच असतील, म्हणून घरात जाण्याचं धाडस नाही केलं मी. अशी किती वेळ वाट पाहत उभं राहावं. वाटलं की रणजित ऑलरेडी घराच्या बाहेर असेल तर वॉचमॅनकडे चौकशी करावी आणि त्याला बाहेरच्या बाहेरच गाठावं. वॉचमॅनकडे चौकशी केली तर काय? वॉचमॅन सांगत होता की जेव्हापासून रणजित घरी आलाय तेव्हापासून एकदाही बाहेर पडलेला नाही. काय?